पश्चिम आशियातील युद्ध केवळ नाही तर त्याचे पडसाद आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर उमटू लागले आहेत. इराण, अमेरिका, इस्रायल तणाव असाच कायम राहिल्यास जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होऊन भारतात महागाईचा मोठा स्फोट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. होलिकोत्सवासाठी विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव धडगाव शहरातील बाजारपेठेत हजेरी लावत आहेत. विविध साहित्याच्या खरेदी विक्रीमुळे 2 दिवसात उलाढाल वाढली आहे. तसेच आज सोमवारी येथे भोंगऱ्या बाजार भरणार आहे. नंदुरबार शहरासह जिल्हाभरात होलिकोत्सवाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली. होळीच्या पूजेसाठी झालेल्या खरेदी विक्रीतून उलाढाल झाली आहे. नंदनगरीतील मानाची बालाजीवाड्याची होळी आज 2 मार्च 2026 रोजी परंपरेनुसार प्रज्वलित होणार आहे. शेतातून पाण्याची मोटार, स्टार्टर व केबल वायर चोरीला गेल्याची घटना शहादा तालुक्यातील टेंभा येथे घडली. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली. राज्य शासनामार्फत हरभरा खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे. 1 मार्च 2006 पासून शेतकरी नोंदणी आणि 5,875 रुपये प्रति क्विंटल या हमी भावाने हरभरा खरेदी सुरू करण्यात येत आहे, अशी माहितीही पणन जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली. राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश ऑडिटची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी 30 दिवसांत विशेष ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. दारूची अवैध विक्री सुरू आहे का अशी माहिती काढणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यास मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना जामपाडा येथे घडली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दारूबंदी विभागाच्या 2 इसमांविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेत शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपुड्यातील राजसंस्थानांची काठीची राजवाडी ओळख असलेली अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे आज 2 मार्च रोजी होळी साजरी होणार आहे. या राजवाडी होळीसाठी लागणारा बांबू गुजरात राज्यातील डेडियापाडा तालुक्यातील नामगी गावाच्या जंगलातून आणून आज सोमवारी काठी दाखल होणार आहे. या राजवाडी होळीतून रात्रभर सादर होणाऱ्या कलापथकांच्या कलाविष्कारातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेत सध्या ई-केवायसी प्रक्रियेचा अडथळा निर्माण झाला असून अनेक पात्र महिलांचे हप्ते थांबले आहेत. ग्रामीण भागातील महिलांना दरमहा मिळणारा 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ डिसेंबर महिन्यापासून बंद झाल्याने संताप व्यक्त होत आहे. नंदुरबार येथील एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रम आणि स्पर्धेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओढ लागावी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तळोदा तालुक्यातील रावलापाणी जवळील नदीवर पूल व रस्ते उभारण्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साधारण 50 कोटींचा प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस प्रयत्न करावेत अशी जनतेची अपेक्षा आहे. नंदुरबार तालुक्यातील नारायणपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. होलिका दहन सरपंच सुनीता नाईक, ग्रामपंचायत अधिकारी CR कारोदीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पर्यावरणपूरक संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले.
होळी साजरी होत असताना यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया कांदिवली युनिटच्या टीमने शाळेला भेट देऊन सहभागी होऊन पर्यावरणपूरक होळीची शपथ घेतली. नंदुरबार तालुक्यातील केडी गावित शैक्षणिक संकुल कोरिटी येथे इयत्ता 12वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याच्या उद्देशाने कॉपीमुक्त शपथ घेण्यात येऊन कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुकेश पाटील होते. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता 12वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.